कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींचं जीआय मॅपिंग सर्वेक्षण करण्यासाठी ठेकेदार निश्चित करण्याचा ठराव आजच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला। यापूर्वी शहरातील मिळकतींचं सर्वेक्षण करण्याचं काम दिलेल्या सायबरटेक कंपनीला ब्लॅक लिस्ट करून फौजदारी दाखल करावी आणि कंपनीला दिलेले 1,30,00,000 रुपये वसूल करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली। दुसरीकडे दिल्लीतील हॉटेल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील हॉटेल्स आणि लॉजचं फायर ऑडिट करण्याची मागणी सुद्धा झाली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत परवाना विभाग, अतिक्रमण, नाले सफाई, घरफाळा, जीआय मॅपिंग या विषयावर चर्चा झाली। दिल्लीतील हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग यांचं फायर ऑडिट करून परवाना तपासणी करण्याची मागणी अमर समर्थ यांनी केली। त्यावर फायर आणि परवाना विभागामार्फत संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींचं जीआय मॅपिंग, मालमत्ता सर्वेक्षण, डेटाबेस युनिफिकेशनची कामं करण्यासाठी ठेकेदार निश्चित करण्याचा ठराव आज मंजूर झाला। पण यापूर्वी नियुक्त केलेल्या सायबरटेक कंपनीला ब्लॅक लिस्ट करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, त्यांना दिलेले 1,30,00,000 रुपये वसूल करण्यासह त्यांचं डिपॉझिट जप्त करा, अशी मागणी सभापती विशाल शिराळे, इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, प्रवीण सोनवणे यांनी केली। ट्रॅक्टर ट्रॉलीची निविदा ठराविक कंपनीसाठी का काढली, अशी विचारणा इंद्रजित बोंद्रे यांनी केली। ही निविदा स्थायी समितीनं दिलेल्या उपसूचनेप्रमाणे काढली असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। 1 महिन्याच्या परवाना नूतनीकरण मुदतीमध्ये किती आस्थापनांचं नूतनीकरण झालं असे विचारून दंडात्मक कारवाई करण्याचं धोरण मंजूर करा, असं प्रवीण सोनवणे यांनी सुचवलं। त्यावर 8,000 पैकी 4,500 परवानाधारकांचं नूतनीकरण झालंय। परवाना नसलेल्यांवर नोटिसा देऊन कारवाई करू, असं प्रशासनानं नमूद केलं। मिरजकर तिकटी इथं अतिक्रमण कारवाई करताना समान धोरण का राबवलं नाही, अशी विचारणा आदिल फरास यांनी केली। तर बायोमेट्रिक कार्ड नसलेल्या गाड्यांवर कारवाई होणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं। कोरोना काळात रक्षा विसर्जनाची राख शेतात मोफत टाकावी असं ठरलं होतं, पण 20,000 रुपयाला एक ट्रॉली याप्रमाणे राख विकली, तर शेणींचा चुरा देखील 7,000 रुपयांना शेतकऱ्यांच्या नावानं विकला जातोय, अशी तक्रार अमर समर्थ यांनी केली। त्यावर मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून अहवाल घेऊन चौकशी करू, असं प्रशासनानं स्पष्ट केलं।